नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. काय काय घडतंय गावाकडं, काय यशोगाथा आहेत, त्याशिवाय समस्या काय आहेत, तुमचे आमचे सगळ्यांचे भेडसावणारे प्रश्न काय आहेत, बघणार आहोत गावाकडच्या बातम्यांमध्ये. सुरुवात करूया हेडलाईन. डबघाईला आलेल्या देशातल्या 23 सहकारी बँकांना मिळणार संजीवनी. नागपूर, वर्धा आणि बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँकांना मिळणार केंद्राकडून विशेष पॅकेज. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडमध्ये हत्तींचा धुमाकूळ. नाचणी, भात आणि केळीच्या पिकांचं नुकसान. गडचिरोलीत धूळ खात पडलेल्या अँब्युलन्सची होणार दुरुस्ती. सायकलची अँब्युलन्स बनवून रुग्णांना नेलं जाते दवाखान्यात. IBN लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. इचलकरंजीत दिवाळीच्या सुट्टीवर गेलेले कामगार परतलेच नाहीत. 25,000 यंत्रमाग बंद. 400 कोटींची उलाढाल ठप्प. मराठवाड्यात शेतकऱ्याची आत्महत्या होत असतानाही नांदेडमधल्या शेतकऱ्यानं जिद्दीनं केली शेती. ऊसाचं घेतलं एकरी 85 टन उत्पादन. आणि सिंधुदुर्गातल्या प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा. वेंगुर्ल्यामध्ये शेतकऱ्यानं जोपासलं तुरीचं तब्बल 22 फुटी रोपटं. डबघाईला आलेल्या देशातल्या 23 सहकारी बँकांना आता संजीवनी मिळणार आहे. त्यात महाराष्ट्रातल्या 3 बँकांचा समावेश आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक, वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँक या 3 बँकांचं आता पुनरुज्जीवन होणार आहे. या बँकांना विशेष आर्थिक पॅकेज देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलाय. नागपूर, वर्धा आणि बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँकांचे लायसन्स RBIनं रद्द केले होते. आता मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे या बँकांना नवी संधी मिळणार आहे. एक ये बहुत ही महत्वपूर्ण निर्णय है जिसमें 16 अनलाइसेंस कोऑपरेटिव बैंक उत्तर प्रदेश के, 3 जम्मू कश्मीर के, 3 महाराष्ट्र के, महाराष्ट्र में तीनों विदर्भ क्षेत्र में है और एक पश्चिम बंगाल के. ये एक महत्वपूर्ण फैसला हुआ है. आणि या संदर्भात बोलूया. शेतकरी नेते विजय जावंदिया आपल्या सोबत आहेत. जावंदिया साहेब, ज्या प्रकारे 3 बँकांना संजीवनी आता मिळते, नागपूर, बुलढाणा, वर्धा या बँकांचे लायसन्स रद्द झालेले होते, या सगळ्या कारभारामुळे किती फायदा होईल आता पुनरुज्जीवन या बँकांचं झाल्यानंतर? नाही, हा उशिरा घेतलेला जरी निर्णय असला तरी तो एक चांगला निर्णय आहे. हिंदीमध्ये एक म्हण आहे, देर आहे दुरुस्त आहे. बरोबर, त्यात काही शंका नाही. कारण या बँकांमध्ये अनेक शेतकऱ्यांचे ठेवी जमा आहेत, अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ठेवी जमा आहेत, अनेक खातेदारांचे पैसे आहेत ते ज्यांनी आपापल्या याच्यातनं बचत करून त्याच्यात ठेवलेले आहेत. या बँकांचं पुनर्जीवन झाल्यानंतर यांचे हे सगळे पैसे जर परत मिळणार असतील तर याचं आपण स्वागतच करूया. पण या बँकांची जी थकीत कर्ज आहेत ती वसूल होणंही तेवढंच महत्वाचं आहे या बँका पुढे सुरळीत चालण्याकरता. अगदी खरं. या बँकात झालेला जो भ्रष्टाचार आहे, गैरव्यवहार आहे, तो सुद्धा उघडकीस आणणं गरजेचं आहे, ज्यामुळे पुढे तो गैरव्यवहार होणार नाही. आणि विशेष करून शेतकऱ्यांना दिलेली कर्ज ही वसूल करणं शक्य नाही. आणि यावर्षी तर वर्धा जिल्ह्यात म्हणा, विदर्भात म्हणा, प्रचंड दुष्काळ आहे. त्यामुळे या बँकाच्या पुनर्जीवन झाल्यानंतर जर यांनी वसुली सक्तीनं करण्याचा प्रयत्न केला तर तो शेतकऱ्यांवर घातच होईल. पण जावंदिया साहेब, ज्या प्रकारे आपण बघतो की या सगळ्या जिल्हा बँका या शेतकऱ्यांसाठी आधार असतात, खरं तर या पुनरुज्जीवनाचा फायदा शेतकऱ्यांना किती होईल? नाही, मला असं वाटतं की या बँका आता शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देऊ शकतील का याचा विचार करायला पाहिजे. मग त्याच्याकरता केंद्राला आणि राज्याला भरघोस त्यांना भांडवल देण्याची व्यवस्था करावी लागेल. मी ते सांगत होतो की जे सहकारी कारखाने आहेत, जे उद्योगपती आहेत, जे सहकारी चळवळीमधले लागेबांधे आहेत, यांच्यावर जे कर्ज आहे ते कर्ज वसूल करणं प्राथमिकतेनं याची गरज आहे. शेतकऱ्यांचं कर्ज सुद्धा आता वसूल होणार नाही हे मान्य करून केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने, फक्त माझं तर सहकारी बँकाच नाही,
शेतकऱ्यांच्या सगळ्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्याची वेळ आलेली आहे. यंदाचा प्रचंड दुष्काळ आहे. बरोबर आहे की या सगळ्या याच्यामध्ये आता शेतकऱ्यांचे कर्ज वसुली कशा पद्धतीने होणार, किंबहुना याच्याच बरोबरीने या बँकांची जी थकीत कर्ज आहेत या थकीत कर्जाच्या संदर्भातली वसुली आता बँका करून कशा पद्धतीने उभारी घेतात हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. धन्यवाद जावंदे साहेब तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आता बातमी आहे राज्याच्या मँचेस्टर नगरीची अर्थात इचलकरंजीची. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीमध्ये दिवाळी सणासाठी गेलेला कामगार अजून परतलाच नाहीये. त्यामुळे शहरातले 25,000 यंत्रमाग अजूनही बंद अवस्थेत आहेत. मालक सध्या संकटात आहेत आणि यंत्रमागांचा खडखडाट कधी सुरू होणार याकडे संपूर्ण वस्त्रनगरीचं लक्ष लागलंय. दरवर्षी दिवाळी सणाला यंत्रमाग कामगारांना बोनस दिला जातो. त्यानंतर कामगार काही दिवस सुट्टी घेतात. पण आता दिवाळी संपून 10 दिवस उलटले तरीही कामगार यंत्रमागांमध्ये परतलेले नाही आहेत. त्यामुळे सूत व्यापार, सायझिंग, वार्पिंग, प्रोसेसिंग, वहीफणी या प्रक्रिया सध्या बंदच आहेत. त्यामुळे इचलकरंजीमध्ये सुमारे 400 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्या संदर्भात बोलूया. आमचा करस्पॉन्डंट कोल्हापूरचा संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहे. संदीप, 400 कोटींची उलाढाल ठप्प झालेली आहे, 25,000 यंत्रमाग बंद आहेत. काय स्थिती आहे आता या क्षणाला इचलकरंजीतल्या यंत्रमागांची? राजेंद्र, एक तर संपूर्ण देशभरामध्ये जे सूत आहे ते सूत इचलकरंजीमधूनच पुरवलं जातं. पण गेल्या 10 दिवसांपासून इचलकरंजी शहरातले सगळे यंत्रमाग बंद आहेत. इचलकरंजी शहरामध्ये जवळपास 25 ते 30,000 कामगारांची संख्या आहे. हे जे सगळे कामगार आहेत हे राज्यातल्या काही भागातले आहेत. त्याचबरोबर युपी, बिहार, राजस्थान या राज्यांमधले देखील अनेक कामगार आहेत. पण दरवर्षी दिवाळीला यंत्रमाग मालक जे असतात त्या मालकांकडून या कामगारांना बोनस दिला जातो आणि तो बोनस घेतल्यानंतर दरवर्षी हा कामगार आपल्या घरी जातो आणि त्यानंतर तो दिवाळी साजरी करतो आणि परत 5 ते 6 दिवसानंतर तो इचलकरंजीमध्ये परततो. पण यंदा कामगार जे दिवाळीसाठी घरी गेलेले आहेत ते कामगार परतलेलेच नाहीत. जवळपास 90% कामगार अजूनही आपापल्या घरांमध्येच आहेत. त्यामुळे यंत्रमागांचा जो खडखडाट आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे. गेल्या 10 दिवसांपासून इचलकरंजीतले जवळपास 25,000 यंत्रमाग हे बंद झालेले आहेत. त्यामुळे दररोज जी 40-50 कोटी रुपयांची अशी जी उलाढाल होते ती आता सरासरी जवळपास 400 कोटी रुपयांची उलाढाल ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे. इतर ज्या प्रोसेस असतात यंत्रमागातल्या त्या देखील बंद आहेत. मग त्यामध्ये सायझिंग, वार्पिंग, प्रोसेसिंग असेल, वहीपणी असेल, ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत ह्या देखील बंद आहेत. त्यामुळे वाहतूकदारांबरोबरच यंत्रमाग धारक जे आहेत त्या सगळ्यांना याचा फटका बसलेला आहे. त्यामुळे आता यंत्रमागाचे जे कामगार आहेत ते कधी परततात याकडे आता यंत्रमाग धारकांचं लक्ष लागलेलं आहे. राजेंद्र, धन्यवाद संदीप. या अपडेट्सबद्दल अधिक माहिती दिवसभरात या घडामोडींची आपण घेणार आहोत. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यात थंडीची चाहूल लागतानाच अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावून शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त केलं. त्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात हत्तींमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय. चंदगडच्या हेरे या भागामध्ये हत्तींच्या कळपानं धुमाकूळ घातलाय. नाचणी, केळी, भात या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान हत्तींनी केलंय. पण इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही राज्याचं वन खातं त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. तर वन खात्याच्या जे अधिकारी आहेत हे पंचनामा सुरू असल्याचं सांगतायत. त्यामुळे आता नुकसान भरपाई कधी मिळणार अशी विचारणा शेतकरी करू लागले. कळकळीनं सांगतोय मी, वर्षानुवर्षे हीच अवस्था चालली. हत्तीचे नुकसान, डुकरांचे नुकसान म्हणतच ह्या शेतीत म्हणजे राबून राबून मरायचं फक्त, दुसरं काय नाही. नुकसान फॉरेस्ट खात्याकडून फार प्रमाणात मिळत नाही. म्हणावं तसं मिळत नाही. काही त्यांच्या नियमाप्रमाणे गुंट्याला काहीतरी त्यांनी 160 रुपये असं भुईमुगाला सांगितलं, भाताला काहीतरी 190 रुपये असे काहीतरी सांगितले. खरं ते त्या पद्धतीने आम्हाला ते परवडत नाही. एवढं अफाट खर्च करून ट्रॅक्टर नांगरट करून हे ते करून बियाणं महागाचे आणून आम्ही पेरणार, खत महागाचं आहे आणि एवढं असून सुद्धा आम्हाला ह्या हाल या ठिकाणी बघावं लागतं. शेतकऱ्यांचे भात, नाचणी, ऊस, भुईमूग ह्या पिकाचे नुकसान होत आहे. आपल्या वन विभागामार्फत होणारे नुकसान याचे पंचनामे करून शासकीय नियमाप्रमाणे सदरच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे काम आम्ही दररोजच्या रोज करून देत आहे. बातमी आता नांदेडची आहे. मराठवाड्यात एकीकडे नापिकीमुळे शेतकऱ्यांचं आत्महत्यांचं सत्र सुरू असताना नांदेड जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं जिद्दीनं शेती फुलवली आहे आणि ऊसाचं एकरी 85 टन इतकं घसघशीत उत्पादन घेतलंय. नांदेडमधल्या बारडच्या तरुण शेतकऱ्यानं हा पराक्रम केलाय. मुदखेड तालुक्यातील बारडचे तरुण शेतकरी माणिक लोमटे यांनी शेतीत योग्य नियोजन करत हे यश मिळवलंय
11 महिन्यात त्यांच्या 2 एकर शेतीत 170 टन ऊसाचं उत्पादन निघालंय. 25 दिवस रासायनिक खताचा पहिला डोस, त्यानंतर योग्य प्रमाणात खत पाणी, दर 10 दिवसांना रानपाणी असं नियोजन त्यांनी केलं. माणिक लोमटेंच्या शेतात तब्बल 18 फूट उंचीचं रोप आलंय. त्यांच्या शेतातील ऊस बघण्यासाठी आजूबाजूचे शेतकरी गर्दी करतायत. नांगरटी करून औषधाची मध्ये बुडवणूक करून त्याची मी लागवड केली. लागवड केल्यानंतर कुठल्याही रोगाचा त्याच्यावर प्रादुर्भाव झाला नसल्यामुळे ऊस जवळपास 15 ते 20 फूट लांब आणि जवळपास 28 कांडे व त्याची गोलाई व कांड्याचं वजन एवढं आहे. त्याच्यामुळे मला अपेक्षित असलेलं वजन जवळपास 85 ते 90 टन आहेत. यांची आम्ही मुलाखत घेतली. त्या टाइमला त्यांनी यांच्या या शेताची मशागत कोण्या पद्धतीने केली याची पूर्ण माहिती, खताचं नियोजन, पाण्याचं नियोजन, पुन्हा जमिनीची मशागत हे अशा पद्धती यांनी पूर्ण आम्हाला सांगितल्या. 3102 जात नवीन आहे, गेल्या वर्षी नवीन आली भागामध्ये आणि अवरेजलाही खूप चांगली दिसाली आता आणि याची खूप वाढ झालेली आहे ऊसाची. तुम्ही जास्तीत जास्त किती उंचीचं तुरीचं रोप पाहिलंय हा प्रश्न विचारला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण सिंधुदुर्गातल्या एका हौशी प्रयोगशील शेतकरी भाऊ बोलेकर तब्बल 22 फूट उंचीचं तुरीचं रोपटं त्यांनी वाढवलंय. या अनोख्या प्रयोगाबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आमचा रत्नागिरीचा ब्युरो चीफ दिनेश केळुसकरला. तुम्ही असे प्रयोग करत असता, आधी तुम्ही काय काय केलेलं आहे? हे तुरीचं झाड इतकं 22 फूट वाढवायचं म्हणजे काय, कशासाठी हे काय एवढं? इतरांपेक्षा काहीतरी जगावेगळं काहीतरी करावं हा माझा मानस आणि आपल्या जिल्ह्याचं आपलं नाव. पण हे तुरीचं झाड म्हणजे आपल्याकडे सहसा कोकणामध्ये तूर होत नाही आणि इथे तुरीचं उत्पादन होतं, ते मराठवाड्यामध्ये होतं. पण इथे तुरीचं हे उत्पादन घ्यावं आणि ते सुद्धा 22 फूट उंचीपर्यंत एक झाड वाढवावं, हे कसं काय डोक्यात आलं? ह्याबद्दल मी अनेक शेतकऱ्यांकडे संपर्क केला आणि मी जो प्रयोग करतो त्याविषयी अधिक माहिती घेतो की मगाशी म्हटल्याप्रमाणे अशक्य ते शक्य करणं हे मला जास्त आवडतं. काय काय केलं तुम्ही? असा ह्याच्यापूर्वी मी 35 फूट उंच वांग्याचं झाड बनवलं. वांग्यामध्ये मी जवळजवळ 8 प्रकार वेगवेगळे 8 प्रकार बनवले. की एवढं झाड तुरीचं वाढवायचं आहे म्हणजे हा झुडूप प्रकार झाला, पण तुरीचं झाड 22 फुटापर्यंत न्यायचं म्हणजे त्याला काहीतरी तुम्ही प्रयोग उपाय योजले असतील. कुठली खतं वापरलीत, काय 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 केलं त्याला? मी जेव्हा 35 फूट झाड वाढवलं होतं तेव्हा देखील म्हणजे माझ्याकडे जो फॉर्म्युला आहे, मी जंगलातल्या 10 वनस्पती माझ्याकडे आहेत. ज्या 10 वनस्पती आहेत त्या 10 वनस्पतीमध्ये अशी त्या वनस्पतीमध्ये शक्ती आहे की ते टाकल्यानंतर झाडाची ग्रोथ होतेच. याचं कुठेतरी नोंद व्हावी यासाठी कुठे कुठे संपर्क केला, काय त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर आली आहेत या सगळ्या एजन्सीजकडून? बरोबर, ह्या सगळ्या एजन्सीजकडून मी सर्वप्रथम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडे संपर्क साधला, त्याच्यानंतर आशिया बुक ऑफ वर्ल्डकडे संपर्क साधला, लिम्का आणि इंडिया बुक ऑफ जगातल्या 4ही रेकॉर्डकडे संपर्क साधला. कृषी विभागाने या सगळ्या असल्या प्रयोगांची, कोकणातले जे प्रयोगशील शेतकरी आहेत या प्रयोगांची दखल घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांशी बोलून त्याने एक प्रोग्राम तयार केला पाहिजे अशी इथल्या प्रयोगशील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय वासुदकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, सिंधुदुर्ग. नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरमध्ये पंचायत समितीची अनास्था, गोरगरिबांसाठीच्या वस्तू चक्क पडल्या धूळ खात. IBN लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. सरकारनं जाहीर केलेल्या योजना अनेकदा गोरगरिबांपर्यंत पोहोचतच नाहीत. जळगावच्या अमळनेर पंचायत समितीच्या अनास्थेचा असाच पर्दाफाश IBN लोकमतनं केलाय. जिल्हा ग्रामीण विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या गोरगरिबांसाठी मिळालेल्या वस्तू चक्क धूळ खात पडलेल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ब्लँकेट, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीचे वीजपंप, ताडपत्री, गिरण्या, चटया अशा अनेक वस्तू गोरगरिबांपर्यंत पोहोचलेल्याच नाहीत आणि त्या चक्क धूळ खात पडलेल्या तुम्हाला दृश्यांमध्ये आता दिसतात. याबाबत अधिकाऱ्यांना विचारलं असता ते उडवाउडवीची उत्तरं देत होते. सतीश पाटील आमचा जळगावचा रिपोर्टर आपल्यासोबत अमळनेरचा. सतीश,
काय अधिक माहिती द्याल की ज्या प्रकारच्या वस्तू गोरगरिबांपर्यंत पोहोचायला पाहिजे, शेतकऱ्यांपर्यंतच्या वस्तू शेतकऱ्यांपर्यंत गेल्या पाहिजे, शेतीच्या अवजारा दृश्यांमध्ये आपण पाहतोय, हे किती दिवसापासून असं सगळं पडून होतं जेव्हा आपण तिथे पोहोचल्यानंतर सगळी माहिती कळली? राजेंद्र, ग्रामीण भागातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचा विकास व्हावा यासाठी सरकारकडनं लाखो रुपये खर्च केले जातात आणि त्यांच्यासाठी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही वस्तू मोफत वाटप केल्या जातात. पण राज्यकर्त्यांची अनास्था आणि अधिकाऱ्यांच्या अनास्थामुळे या वस्तू या लोकांपर्यंत पोहोचत नाही. गेल्या अनेक वर्षापासून या वस्तू या पंचायत समितींच्या खोल्यांमध्ये धुडकात पडलेले होते. आपल्याला अशी माहिती मिळाल्यानंतर आपण या अधिकाऱ्यांना विचारणा केली या रूम मध्ये काय आहे असं, पण त्यांनी सुरुवातीला या खोल्या उघडण्यास टाळाटाळ केली. पण आपण आग्रह केल्यानंतर त्यांनी ह्या खोल्या उघडण्याचा प्रयत्न केला. अक्षरशः त्यावेळेस त्यांना ह्या खोल्यांमधल्या कुलपांच्या चाव्याही मिळत नव्हत्या. शेवटी त्यांनी कुलप तोडली आणि जेव्हा आपण ह्या खोल्यांमधली दृश्य बघितली तर अक्षरशः हे साहित्य धुडकात पडलेलं आहे. गरीब घरकुल धारकांसाठी दिले जाणारे ब्लँकेट, सौर ऊर्जेचे लाईट, चटया अक्षरशः या सडल्या आहेत, उंदरांनी तोडून काढलेल्या आहेत. जे काही भजनी मंडळ ग्रामीण भागात असतं त्यांच्यासाठी ढोलकी आणि पेटी अशा वस्तू दिल्या जातात, पण या भजनी मंडळांनाही या वस्तू दिल्या गेल्या नाहीयेत. नंतर शेतकऱ्यांसाठी नांगर आहेत, गिरण्या चक्क्या दिल्या जातात व्यवसायासाठी, ह्याही दिल्या गेल्या नाही, धुडकात पडलेल्या आहेत. कारण ह्या वस्तू देताना पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या या शिफारसी लागतात. पण हे अधिकारी फक्त हे राज्यकर्ते फक्त आपल्या जे कार्यकर्ते असतात त्यांना शिफारसी देतात, पण ज्या लोकांपर्यंत या वस्तू पोहोचायला पाहिजे त्या अगदी बरोबर आहे की ज्या लोकांपर्यंत, गरिबांपर्यंत किंवा ज्या गरजूंपर्यंत ह्या वस्तू जायला पाहिजे होत्या तिथपर्यंत गेल्या नाहीत, म्हणून ह्या सगळ्या वस्तू इथे धुळखात पडलेल्या आहेत. आशा करूया नव्या सरकारमधलं ग्रामविकास खातं याच्याकडे लक्ष देईल आणि पुढे जाऊन याबद्दलचे सगळे कडक पावलं उचलेल. ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया. कोल्हापुरात आजही जपली जातेय दौंडीची परंपरा. दौंडी देणाऱ्या पिराजी शंकर कांबळे बद्दल जाणून घेऊया ब्रेक नंतर. ग्रामीण भागात काही परंपरा जपलेल्या आपल्याला आजही पाहायला मिळतात आणि त्यापैकीच एक परंपरा आहे दौंडी परंपरा. कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक खेड्यापाड्यांमध्ये आजही दौंडी दिली जाते. पूर्वी एखादी माहिती किंवा सूचना गावाला द्यायची असेल तर दौंडी दिली जायची. आजही कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातल्या बिद्री गावात पिराजी शंकर कांबळे दौंडी देतात. गेल्या 40 वर्षांपासून ते या गावात दौंडी देतात. ग्रामपंचायतीची बैठक, आरोग्य शिबिरांची माहिती, शासकीय माहिती, यात्रांची माहिती, सण पूजा यासोबतच गावात कधी पाळक पाळायची याचीही माहिती या दौंडीद्वारे दिली जाते. आज प्रत्येक तरुणाच्या हातात जरी मोबाईल दिसत असला तरीही या दौंडीचा उपयोग गावातल्या महिलांना, वृद्ध नागरिकांना होतो. त्यामुळे दुसरीकडे हे दौंडी देणारे कर्मचारी अनेक सुविधांपासून वंचित देखील आहेत. नंतर गावाकडच्या बातम्या इथंच थांबू. हा फक्त IBN लोक.